आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण राजाराम रामराव पाटील त्यांचेही शॉर्ट फॉर्म आर पाटीलच आहे. माझ्याबरोबर आम्ही जे आर पाटील मी फार 90 पासून आम्ही एकत्र काम करत होतो. बऱ्याचदा अपोजिशन मध्ये एकाच बेंचवर सभागृहामध्ये बसायचो. दुर्दैवाने आर आपल्याला लवकर सोडून गेले. आर त्यावेळी वेळेस गृहमंत्री होते आणि त्यावेळेस आरनी तर माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 90 पासून 90 नाही 99 पासून सगळ्यात जास्त काळ जर गृहमंत्री राहिलेले कोण व्यक्ती होते तर ते आर पाटील. त्याच्यानंतर थोडे दिवस जयंत पाटलांना करण्यात आलं आणि त्यापेक्षा जास्त दिवस भुजबळ साहेब झाले. पण आणि मागे 5 वर्ष आपले देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे प्रमुखच गृहमंत्री होते. आता अनिल राव आहेत. अशा पद्धतीनं साधारण आहे. पण सगळ्यात जास्त तुम्ही रेकॉर्ड जरी बघितलं तर एवढा काळ 9 वर्ष मुख्यमंत्री 9-10 वर्ष का 11 वर्ष जवळपास 12 ने 1 वर्ष मला वाटतं जयंत 13 आणि 2 वर्ष भुजबळ साहेब ते 14-15 असं म्हणजे सगळ्यात जास्त काळ गृह मंत्रालय त्यांनी सांभाळलं. त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये चांगले निर्णय घेतले. पण त्याही वेळेस राजाराम पाटील हे ऑफिसर होते. पण कधी ह्या सदग्रस्ताचं मी गृहमंत्र्याचा भाऊ आहे असं कधीही त्यांनी मिरवलं नाही. म्हणजे खरोखरच मी राजाराम पाटलांचं कौतुक करतो. इतका शांत सरळ आपलं खाली मान घालून आपलं काम करणं. नाहीतर नुसता एखाद्याचा कुठनं तरी लांबनं नातेवाईक देखील गृहमंत्री असला तर ते सगळं डिपार्टमेंट चालू होत असतो. हो ना. पाहुणा आहे माझा. कोण? गृहमंत्री पाहुणा आहे. अरे पाहुणा आहे तो पाहुणा आहे. कशाचा पाहुणा आहे? पाहुणं मागितले तर सगळेच आपण एकमेकाचे पाहुणे लांब 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 हे खरं आहे. पण तशा पद्धतीनं BSc फिजिक्स अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन देखील पोलीस उपनिरीक्षकपदी निवड, सरळ सेवेत त्यांची 87